या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। काही काँग्रेसला सुटल्यामुळे आज काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज भरतोय। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी, हर्षवर्धन सपकाळ साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच सुप्रियाताई सुळे, आदरणीय पवार साहेब, मित्र पक्ष असणारे शेतकरी कामगार पक्ष, अनेक इतर पक्ष, या सर्वांच्या वतीने आज मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय। आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे साहेब, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, या विश्वासाला मी सार्थ ठरेन। मी ही निवडणूक लढतोय हे ठेकेखोर पालकमंत्र्यांच्या विरोधात माझा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एल्गार आहे। पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दहशत माजवली आहे, ही दहशत मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य नगरसेवकांच्या वतीने मी, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्वसामान्य मतदारांच्या वतीने मी उमेदवारी अर्ज भरत आहे। आज काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन भाऊ, जिल्हाध्यक्ष षटकार सर, आमचे बार्शीचे सहकारी राऊत साहेब, अक्कलकोटचे बारबोले साहेब, त्यानंतर अक्कलकोटचे अशफाकबी बरोगी, पंढरपूरचे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष संदीप पाटील आणि आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे सहकारी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत। मी सर्व उमेदवारांना विनंती करतो की उमेदवारी अर्ज आणि जाहीर व्हायला थोडा वेळ लागला, परंतु आम्ही सर्व समन्वयाने चालू आणि एकमुखाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ। काँग्रेसकडे संख्याबळ कमी आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं पालकमंत्र्यांनी आवाहन केलंय। ते तुम्हाला विनंती केली तर बिनविरोध होईल का? मला सांगा, पालकमंत्र्यांच्या हेकेखोरपणामुळे जिल्ह्याचं जे नुकसान झालंय, जिल्ह्याच्या नगरसेवकांना निधीचे हे पालकमंत्री आहेत का भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत हे कळत नाही। सोलापूर जिल्ह्याच्या नगरसेवकांना, नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे, याच्या विरोधात काम केलेलं आहे, परंतु कधी सुद्धा पालकमंत्र्यांनी हा जो भेदभाव करण्याचं काम चालू केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर दरवर्षी 5 कोटी रुपये देतो, ही पालकमंत्र्याची घोषणा आहे ना। इतर लोकांनी निवडणूक लढायची नाही का? इतर लोकांनी सरंजामशाही विरुद्ध आवाज उठवायचा नाही का? यासाठी या सर्व लोकांच्या वतीने मी निवडणूक लढतोय आणि मला सार्थ विश्वास आहे की सर्वसामान्य त्रासलेला हा जो मतदार आहे, हा माझ्या पाठीमागे 100% उभा आहे। तुम्ही असं म्हणताय की शेकाप राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, पण दोन्ही पक्षाचे आमदार जे आहेत ते राजेंद्र राऊतांचे